मराठा आरक्षणाचे वादळ पुन्हा एकदा राज्यभरात निर्माण झालं आहे. पुन्हा एकदा मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टपासून आपण मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि यावेळेस देखील आरक्षण घेतल्याशिवाय आपण परत फिरणार नाही, हे अगदी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुंबईला जाताना आपण सोबत 2 रथ घेऊन जाणार आहोत. एक म्हणजे विजयाचा रथ आणि दुसरा म्हणजे मृतदेहाला घेऊन येणारा रथ. इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. 1.5 वर्षानंतर पुन्हा एकदा चलो मुंबई हा नारा त्यांनी दिला आहे. याच वेळी दुसऱ्या बाजूला एक चर्चा होताना दिसत आहे. ती म्हणजे मागच्या वेळी सारखे पाटील मुंबईच्या वेशीवरून परत येणार की मुंबईत घुसणार, अशी चर्चा होत आहे. पण एकूणच जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आंदोलनाची आखणी केलेली आहे ती पाहिली तर यावेळी ते कोणत्याही परिस्थितीत आता वेशीवरून परत येणार नसल्याचे हेच दिसत आहे. गावागावात चावडी बैठकी घेताना ते दिसत आहेत, लोकांना जागृत करताना दिसत आहेत. यावेळी मराठा समाजातील राजकीय नेते मंडळीही या आंदोलनात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. मुंबईच्या वेशीवरच वाशीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरेची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढला. त्यावर विश्वास ठेवत जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवरूनच परत फिरले. पण हा अध्यादेश काढल्यानंतर, याची अंमलबजावणी झाल्यानंतर सरकारने वेळकाढूपणा केला आणि म्हणूनच दुसऱ्यांदा आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांना घ्यावा लागत आहे. 27 ऑगस्टला आंतरवली सराटीतून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होतील आणि त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने मराठा समाज त्यांच्यासोबत तिथून निघणार आहे. या आंदोलनामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, कारण याच कालावधीत जरांगे पाटील मुंबईत जात आहेत, पण त्यावेळेस नेमका गणेशोत्सव आहे आणि त्यामुळे मुंबई नेहमीप्रमाणे जाम आहे. तर सगळीच व्यवस्था विस्कळीत होणार आहे. याचं टेन्शन सरकारला आहे. वर्षा बंगल्यावर 2 दिवसापासून मुख्यमंत्री बैठकावर बैठका घेत आहेत. जरांगे पाटील यांना रोखायचे कसे, यावरच सध्या खलबते सुरू आहेत, असं सूत्रांकडून कळालं. पण त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे हाच एकमेव पर्याय असल्याने सरकारची मनस्थिती सध्या दुहेरी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी समाजाची नाराजी ओढावून घ्यावी लागते आणि नाही दिले तर मराठा समाजाची. तर ह्या भूमिकेला सरकारला तोंड द्यावं लागणार आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत, कारण ओबीसी नेत्यांनीही आता आक्रमक भूमिका घेतली. तर या आरक्षणाला विरोध करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. यामुळे आता सरकारची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी पणाला लागली आहे. सरकार यातून कसा मार्ग काढतो, मनोज जरांगे पाटील यांना कसा प्रतिसाद देतात, याची उत्सुकता अर्थात राज्यालाच नव्हे तर देशाला लागलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची सगळी अपडेट आमच्या चॅनलवर वेळोवेळी भेटत राहील. धन्यवाद.